नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारामध्ये मृत्यू झालाय. पुण्यातील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. आज दुपारी कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळवरती गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोर बाईकवरून आले होते. त्यांनी शरद मोहोळवरती 3 गोळ्या झाडल्या. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शरद मोहोळ याचा मृत्यू झालेला आहे. कोथरूड सुतारदारा परिसरात शरद मोहोळ याच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. दरम्यान गुंड शरद मोहोळचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे. गोळीबारामध्ये मोहोळचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मोहोळचा मृतदेह ससूनमध्ये आणण्यात आला आहे. या ठिकाणी मोहोळ समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ससूनमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. तर मग आता जाणून घेऊयात की शरद मोहोळ नक्की होता तरी कोण. संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ गुन्हेगारी जगतात समोर आला. या गोष्टीला आता 15 ते 16 वर्षे झालीत. शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील आहे. अतिशय सामान्य परिस्थितीत तो वाढला. त्याचे आई वडील शेतकरी होते. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधीच काम करत होता. मात्र पुण्यात संदीप मोहोळची हत्या झाली आणि त्यानंतर शरद मोहोळ याचा गुन्हेगारी विश्वामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर शरद मोहोळ याचा हत्या करण्याचा प्रयत्न, अपहरण असे अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले आहेत. लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर चिंधले यांचं अपहरण शरद मोहोळने केलं होतं. पोलिसांनी त्याला त्यासाठी अटक देखील केली होती. मात्र तो गुन्हा करायचा, तुरुंगात जायचा आणि पुन्हा बाहेर यायचा. यानंतर अनेक प्रकरणांमध्ये शरद मोहोळवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा पद्धतीनं आता शरद मोहोळचा खून झालेला आहे. तर ही बातमी नवीनच आहे. तुम्हाला यावरती काय वाटतं? कोणी केला असेल हा खून आणि कशासाठी केला असेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.